नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. किराणा मालापासून भाजीपाल्यापर्यंत, खाण्याच्या तयार पदार्थापासून इतर जीवनोपयोगी वस्तूपर्यंत सध्या महागाई आवासून उभी आहे. ही महागाई कृत्रिम पद्धतीने नफा कमवण्याकरता वाढवलेली आहे की प्रचलित सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा परिणाम आहे की आणखी अमेरिका इराण युद्धाचा परिणाम आहे. पण महागाई प्रचंड वाढलेली आहे हे मात्र नक्कीच. आणि तिने मध्यमवर्गीयांचे तसेच दारिद्र्य रेषेखालील असंख्य कुटुंबांचे कमरडे मोडले आहे. त्यातही शेतकऱ्यांच्या उत्पादनाबाबतीत वेगळाच प्रकार आहे. कांदा बाजारात उपभोक्त्यांना म्हणा किंवा ग्राहकांना म्हणा 40 ते 50 रुपयाच्या आसपास प्रति किलो दराने विकत घ्यावा लागतो. शेतकऱ्याला मात्र 20 ते 25 रुपये किलो वर भावच मिळत नाही. टमाटर 10 रुपये किलोने सर्रास विकले जात आहेत. म्हणजे शेतकऱ्याला ते टमाटर 4 ते 5 रुपये किलोने विकावे लागतात. आपल्याकडे अनेक खाद्यपदार्थ 10 रुपयाला मिळतात. पूर्वी हल्दीराम कंपनीच्या नमकीनचे दर 10 रुपये होते. ते अनेक वर्षापासून तसेच आहेत. पण त्यात पूर्वी 50 ते 55 ग्रामपर्यंत नमकीन मिळत होते. ते हळूहळू कमी होत आता 40 ते 45 ग्रामपर्यंत आलेले आहे. तशीच परिस्थिती बिस्किटांची आहे. 5 किंवा 10 रुपयाला मिळणारे हे खाद्यपदार्थ त्यांची किंमत आहे तशीच ठेवून त्याचे वजन कमी करण्याची चतुराई उत्पादक वापरीत आहेत. तीच परिस्थिती अनेक तेलांच्या बाबतीत व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळेल. बाजारात शेतीमालाशिवाय इतर मालाच्या किमती उत्पादक ठरवतात आणि शेतीमालाच्या किमती व्यापारी आडत्यांमार्फत एजंटामार्फत व्यापारी ठरवतो. तोच माल व्यापाऱ्याच्या दुकानात गेला की आवाचे सव्वा भाव आपल्या मनाप्रमाणे ठरवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे महागाईच्या रूपाने मोडायला सावध होतात. सरकारची भूमिका नुसती बघायची आहे. जनतेने भूक शमवण्यासाठी माती खावी नाही तर अन्न खावे. सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांना काही देणे घेणे नाही. निवडणुका आल्या की तुम्ही फक्त आम्हाला निवडून द्या. एका मताची किंमत 500 ते 1000 रुपये. कार्यकर्त्यांना निवडणूक होईपर्यंत मटणाच्या पार्ट्या आणि दारू खोके हे ठरलेलेच आहे. निवडणुकीत हे नेते पुढारी मंडळी जनतेचे कैवारी म्हणून पुढे येतात. निवडणूक पार पडली आणि सरकार स्थापन झाले की मंत्रिमंडळात वर्णी लागली की हे सर्व कारखानदार धार्जिने, भांडवलदार धार्जिने, व्यापारी धार्जिने असे म्हणतात. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघो, नाहीतर चोऱ्या माऱ्या दरोडे टाको, नाहीतर 2 नंबर धंदे करो. सर्वसामान्य जनतेला हे जमलं नाही तर आत्महत्येचा पर्याय मोकळाच आहे. यांना काहीच त्याचे देणे घेणे नाही. काही असले तरी महागाई मात्र दिवसेंदिवस गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कमरडे पार मोडून टाकत आहे. साखरेबद्दल न बोललेलेच बरे. 70 ते 75 रुपये किलोपर्यंत गेलेली साखर जेव्हा सरकारने साखर आयात करणार अशी घोषणा केली तेव्हा लगेचच चक्क 5 ते 7 रुपयांनी ती साखर स्वस्त झाली. याचा सरळ अर्थ असा की साखरेची साठेबाजी होत होती. कोणता माल साठवून ठेवावा आणि वेळ पडल्यावर तो कसा विक्रीसाठी काढावा हे संबंधित व्यापारी अथवा कारखानदारांना बरोबर कळते. कागदावरची गणिते कधी कधी चुकतातही. पण एक गोष्ट नक्की आहे की गणित कितीही चुकले तरीही उत्पादकापासून किरकोळ विक्रेत्यापर्यंत प्रत्येकाला ज्याचा त्याचा वाटा मिळतच असतो. शेतीमाल सोडून इतर मालाच्या बाबतीत सहसा असेच होते. आपल्या राज्यात हवे जेवढे अन्नधान्य सरकार पुरवित नाही त्यातच सरकारतर्फे दिले जाणारे अन्नधान्य तसेही 40 ते 50% बाहेरच्या बाहेर विकले जाते. आपण वस्तूंच्या मूल्याबाबत कुठेही तक्रार करू शकत नाही. दुकानदार सांगेल ती किंमत देऊन पोटाची खळगी आपल्याला भरावीच लागते. ही हतबलता मध्यमवर्गांची आहे. श्रीमंतांना त्याची झळ पोचतच नाही. लाखो करोडो रुपये नफा कमवणारा उद्योगपती किंवा मोठा दुकानदार महागाईचा विचार कशाला करेल. मध्यमवर्गीयांना फारशी वळवळ करता येत नसते. महागाईच्या नावाने 4 दिवस बोंबा ठोकून पुन्हा महाग दराने आपल्याला खरेदी करावीच लागते. एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे आता पूर्वीप्रमाणे महागाईला विरोध करणारे मोर्चे निघत नाहीत. कोणी एकेकाळी आपण महागाई विरोधात अनेक आंदोलने केली होती. आता ते शक्य नाही. कारण सध्या हिंदू मुस्लिम जोरात चालू आहे. आपली टाळकी हिंदू मुस्लिम हिंदू राष्ट्र याने भरभरून भरली जात आहे. तेव्हा महागाईच्या विरोधात आपले टाळके डोके मेंदू चालणारच नाही. कारण हिंदू मुस्लिमची गोळी देऊन आपल्या मस्तिष्काला झिंग आणलेली आहे, नशा आणलेली आहे. तेव्हा महागाई कितीही हो आपण त्याबद्दल ब्र शब्द करणार नाही. अशी झिंग अशी नशा आपल्याला आणि आपल्यामध्ये ठासून भरलेली आहे. असो तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.